अखेर आमदारांच्या मध्यस्थीमुळे दुर्गा कटरे या महिलेचं उपोषण मागे घेण्यात आलं। नगर परिषदेनं कंत्राटी पदावर नेमणूक करण्याचे दिले त्यांना आश्वासन। उपोषण संपल्यामुळे दुर्गा कटरे आणि 2 चिमुकल्यांचे भरण पोषणाचे प्रश्न आता मिटणार आहेत। आमगाव नगर परिषदेमध्ये कंत्राटी पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा कटरे या आपल्या 2 चिमुकल्या मुलीसह 13 मे पासून उपोषणावर बसल्या होत्या। सकाळी त्यांची प्रकृती खालावली। ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी तिला औषधोपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखल होण्यास सांगितलं, परंतु मी कोणत्या प्रकारचे औषधोपचार करणार नाही आणि आपलं उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका दुर्गा कटरे यांनी घेतली होती। आणि याविषयी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि नगर परिषदच्या मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी त्यांना कंत्राटी पदावर नियुक्ती करण्यासंबंधी सूचना केली। आणि त्यानुसार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्गा कटरे कंत्राटी कर्मचारी पदावर कार्य रुजू करण्यास संमती दर्शवली। त्यामुळं दुर्गा कटरे या कंत्राटी महिलेचं उपोषण आमदार यांनी उसाचं ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं। संजय भाऊ, काय सांगाल? आज एक महिला उपोषणाला बसली होती नगर परिषदेमध्ये पूर्वत आपल्या पदावर घ्या म्हणून, काय सांगता? गेल्या 4 दिवसापासून दुर्गा कटरे या महिला नगर पंचायत आमगाव या ठिकाणी मला पूर्ववत कंत्राट पदावर घ्या हे मागणी घेऊन उपोषणावर बसले होते। खरं म्हणजे नगर परिषदचा नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्यामुळे बहुधा कर्मचाऱ्यांच्या कपात तो विषय समोर आला असेल आणि त्याच्यामुळेच त्यांचा तो एक कर्मचारी न घेण्याचा तो एक ठरलेला होता। परंतु ज्या महिलेनं 4 दिवसापासून उपोषण सुरू होता त्या महिलेला 2 लहान मुली आहेत। त्यावरच त्यांचा उपक्रम सुरू होता। पोटा पाण्याचा प्रश्न उदरनिर्वाह त्याच्यावर होता आणि म्हणून त्याचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी या नगरपंचायतचे सीओ यांच्यासोबत चर्चा करून मी आणि आमचे शिवसेना प्रमुख सुरेंद्र भैया नायडू, आमच्या भाजपा मंडलचे अध्यक्ष मनोज सोमवंशीजी या ठिकाणी येऊन आज भेट दिली आणि त्यांची विनंती केली की आपण येणाऱ्या 1-2 दिवसात नगरपंचायतला आपण सांगून तुम्हाला कंत्राट बेसवर तिथे ठेवण्यात येईल। या विश्वासावर दुर्गा कटरे यांनी आज आपला आमरण उपोषण सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच 1-2 दिवसात त्यांना कंत्राट पदावर पूर्ववत त्यांना घेण्यात येईल। सर, आज माझ्या उपोषणाचा 4था दिवस आहे, तरीसुद्धा प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। माझ्याकडून जेवढेही पत्रकार आहेत, जेवढेही मीडिया आहेत, खूप चांगलं काम करत आहेत। त्यांना वाटत आहेत की मला न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेस माझी मदत करत आहेत, तरीसुद्धा आतापर्यंत कोणताही अधिकारी आला नाही। मी आज बेडवर पडली, हॉस्पिटलला ॲडमिट झाली, कारण माझी तब्येत खूप खराब झाली आहे। मी तर म्हणत होती की मला नको, न्याय इथंच मरू द्या, पण तेथील पोलिसांनी मला इथं घेऊन आले। आज माझ्या मुली 2 तिकडे बसलेल्या आहेत नगर परिषदेला, तरीसुद्धा कोणत्याही अधिकारीला आतापर्यंत माझी दया येत नाही। मॅडम लोक काय आहेत, खूप सारे पैसे कमवतात तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही, काही लक्ष देत नाही, कारण ते मोठे अधिकारी आहेत। आणि मी आज 8,000च्या जॉबसाठी आपला जीव गमावण्याच्या प्रयत्नात आहे, तरीसुद्धा त्यांना काही वाटतच नाही आहे। उपोषण आता कंटिन्यू करणार आहे की काय? हो सर, मी कंटिन्यू उपोषण करणार आहे। यामध्ये जरी माझं जीव गेलं तरी चालेल आणि माझं जीव गेलं तर याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी सीओ करिश्मा वैद्य यांची राहील, तसेच प्रशासनाची राहील। श्रीमती दुर्गा कटरे ह्या म्हणजे मंगळवार 13 तारखेपासून उपोषणावर होत्या। आज त्यांना इथं हलवण्यात आलं, ते तब्येतीवर झाल्या पाहिजे। आमदार साहेब आज इथं आले आणि त्यांना ज्यूसपासून त्यांचं उपोषण सोडलं। आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्याकडे जे हे असतात म्हणजे कंत्राटी जो हे असते म्हणजे कंत्राटदार त्यांच्या मार्फत तुम्हाला आम्ही पूर्ववर त्यांना हे रुजू करू। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।